हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आता पहा सकाळी सकाळी सूर्यदेवसुद्धा किती सुंदर दर्शन देतात बरं का बाल्कनीमधून. आणि आता पक्ष्यांची मी तयारी आधीच करून ठेवली होती, त्यामुळे आता पक्षी येऊन खाऊ खायला सुरुवात केलेली आहे. चांगला ताव मारतायत त्यावर बसून ते. तर मी आज तुम्हाला मनापासून धन्यवाद देणार आहे की तुम्हाला माझे व्हिडिओ खूप आवडतात आणि तुम्ही पण किती पशुपक्ष्यांवर प्रेम करता ह्यातून हे सिद्ध होते. आणि मला असं वाटते तुमच्या कमेंटमधून की तुम्हालाही पिंजऱ्यात ठेवलेले पक्षी आवडत नाही, असेच पक्षी आवडतात जे निसर्गाकडून येतात. तर हे पाच सगळ्यांनाच असं आवडतं बरं का. उगीचच त्या बिचाऱ्यांना पिंजऱ्यात ठेवून काही अर्थ नाही आहे. त्यांच्यावर आहे ना प्रेम करा. परमेश्वरानेच आपल्याकडे हे जीव पाठवलेले आहेत अशी भावना ठेवा आणि त्यांची ना मनापासून सेवा करा. आता बघा ह्या पक्ष्यांना ना कोणतंही पिंजरा नाही आहे किंवा कोणतंही बंधन नाही आहे. किती विश्वासाने ते माझ्याजवळ येतात, माझ्या हातावर बसतात. तर आहे ना एवढा जीव लावा ना त्यांना की ते स्वतःहून आहे ना निसर्गाकडून आपल्या जवळ आले पाहिजेत. आणि आता तुम्हाला मी सांगते की ना हे खूप सारे पक्षी येतात ना, त्यामध्ये ना यांची भांडणं खूप होतात आणि असे एक दोन पोपट रोजच खाली पडतात. पण मी हा आजच व्हिडिओ केलेला आहे. तर बघा आता मी ह्याला ना कसा काठीवर घेऊन सोडून देते, कारण मला ना हाताने पकडायला पण भीती वाटते. आणि पुन्हा ते फिरून येतात बरं का खाऊ खायला. असं काही नाही आहे की ते पुन्हा येत नाहीत, ते पुन्हा येतात. तुम्हाला पण अशी सुंदर बाल्कनी करायची असेल ना तर मला नक्की कमेंट करून विचारा. मी तुम्हाला आहे ना तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का हे नक्की मला सांगा.